विदर्भ शाहीर कलाकार परिषद का हुआ गठन। आप देख रहे हैं BS4 न्यूज यूट्यूब चैनल पर। संवाददाता संजय खांडे की इनकी रिपोर्ट। शनिवार दिनांक 4 अक्टूबर 2025 को दोपहर 2 बजे के दरमियान विदर्भ शाहीर कलाकार परिषद केंद्रीय कार्यालय कन्हान जिला नागपुर की ओर से परिषद के विस्तार हेतु महत्वपूर्ण बैठक काटोल स्थित अनुसया माता मंदिर पंचवटी में संपन्न हुई। विदर्भ शाहीर कलाकार परिषद के केंद्रीय अध्यक्ष मनीष जी भिवगड़े इनकी अध्यक्षता में संपन्न हुई बैठक में परिषद के कार्याध्यक्ष अलंकार जी टेम्भुर ने इनकी प्रमुख उपस्थिति रही। परिषद के नागपुर जिला अध्यक्ष दयाल जी कांबले इनके मार्गदर्शन में तालुका, जिला और राज्य कार्यकारिणी की नियुक्ति की गई। नए पुराने तमाम कार्यकर्ताओं को उचित पद देकर नियुक्ति पत्र बांटे गए तथा सभी नवनियुक्त पदाधिकारियों का परिषद की ओर से सत्कार किया गया। बैठक में शाहीर कलाकार अरुण जी वाहन ने उन्होंने कार्यक्रम का संचालन किया। मंच पर विराजमान सभी महानुभावों ने अपने अपने विचार रखते हुए कहा कि हर कलाकार का मान सम्मान हो, उनकी कला की कद्र हो तथा कलाकारों को उचित मानधन मिले, इसके लिए सभी पदाधिकारियों ने एकजुट होकर काम करने की जरूरत है। मंच पर विराजमान विदर्भ शाहीर कलाकार परिषद के नवनियुक्त नागपुर जिला अध्यक्ष नरेंद्र डोंगरे, भीम शाहीर गायक अरुण भाव सहारे, पत्रकार युवराज मेश्राम आदि लोगों ने अपने अपने विचार खरे। इसी दरमियान विदर्भ शाहीर कलाकार परिषद के केंद्रीय अध्यक्ष मनीष जी भिवगड़े एवं परिषद के केंद्रीय कार्याध्यक्ष अलंकार जी टेम्भुर ने उन्होंने बैठक में संबोधन किया। उन्होंने क्या कहा, देखते रहिए ऐसी ही महत्वपूर्ण विषयों पर आधारित घटनाएं आपके लोकप्रिय BS4 न्यूज यूट्यूब चैनल पर। चैनल को लाइक, सब्सक्राइब, शेयर कर चैनल को आर्थिक सहकार्य करे। धन्यवाद। धरमदास जी डोंगरे यांचा शरणामध्ये नतमस्तक होऊन आपल्या शब्दांची सुरुवात करतो। तसेच दशेरा आताच नुकताच झालेला आहे आणि दिवाळीची तुम्हा सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा देतो। आजच्या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित माझे बंधू टेम्भुर, त्याचप्रमाणे आमच्या कार्यक्रमाला आता नवनियुक्त जिल्हा अध्यक्ष जे लाभलेले आहेत सन्माननीय नरेंद्रजी डोंगरे साहेब, कांबळे साहेब, म्हणजे या की दयालजी कांबळे साहेबांनी स्वर्गीय धर्मदास भिवगड़े साहेबांसोबत जो कार्य केलं हे अप्रतिम आहे। त्यांनी आजपर्यंत कधीही स्वतःची पर्वा केलेली नाही। त्यांनी म्हणजे ठामपणे अलंकार दादांना आणि मलाही खूपदा वाजवलेलं आहे की साहेब तुम्हाला असं काम करायचं आहे म्हणजे करायचं आहे, पण आम्हाला आवड या गोष्टीची आहे की त्यांनी नेहमीच कामासाठी आणि कलावंतांसाठी आपल्या जे म्हणणं आहे ते आमच्याकडनं मागून करून घेतलेलं आहे। आणि दयालजी कांबळे साहेबांबद्दल सांगायचं एवढं की त्यांनी 20 वर्ष सतत विदर्भ शाहीर कलाकार परिषदेसाठी दिलेलं आहे आणि कलावंतांसाठी दिलेलं आहे। म्हणून म्हणजे आम्ही साहेब तुम्हाला सोडलेलं नाही आहे। तुमची जे जबाबदारी महाराष्ट्राची सेक्रेटरीपदी जे झालेली आहे आणि तुम्ही त्यांचं कार्य सुरू केलेलं आहे, कारण मला गोंदिया, भंडारा इथनं मला तुमच्यासाठी फोन आलेला आहे की साहेब कांबळेजींचा फोन आलेला होता आणि त्यांनी काम चालूही केलेलं आहे। म्हणजे असे आमचे खंबीर कांबळेजी पद त्यांना आज मिळालेलं आहे, पण त्यांनी आपलं कार्य आजपासून 10 दिवसाच्या आधीपासून त्यांनी कार्य चालू केलेलं आहे। एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या कांबळेजी। आमचे प्रसिद्धी प्रमुख, त्यांचंही आता प्रमोशन झालेलं आहे युवराज भाऊ। म्हणजे तुम्ही स्टेप बाय स्टेप मेंढन सन्माननीय जेवढेही पदाधिकारी आहेत ज्यांना नियुक्त झालेली आहे त्यांचं खूप खूप अभिनंदन। जसं दयाल कांबळेजींनी, आमच्या अलंकार दादांनी, ही संघटना फक्त आणि फक्त कलावंतांसाठी, पक्ष कुठलाही असो पक्षासाठी आम्ही नाहीच। तुम्ही काय करता, कुठल्या पक्षात आहे, कोणत्या संघटनेत आहे त्याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही, पण विदर्भ शाहीर कलाकार परिषद प्रामुख्याने आपल्या कलावंतांसाठी काम, त्यांच्यासाठी झटतोय। आम्ही आपापल्या ठिकाणी योग्य आहे, आम्हाला आपले कामं आहेत, पण आम्ही आपले कामं सोडून सैनिक कलावंतांसाठी जे धावतोय, भांडतोय, त्यांचे प्रश्न सरकारकडे मांडतोय, हे आमच्यासाठी नाहीच। आम्हाला कलावंतांचे जे मानधन आहे ते मिळत नाही, पण आमचा प्रयत्न हा आहे की जे आमचे कलावंत आहेत त्यांना कसं सरकारकडनं त्यांचे कान पकडून ते योजनाही आणता येतील त्याच्यासाठी आमचा संलग्न प्रयत्न असते आणि त्यामध्ये तुमची साथ असावी। कारण कुठेही एकट्या माणसाचं ते काम नसते, ते संघटनेचं काम असते। तुम्हा सगळ्या पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र मिळालेली आहे। आता ते पत्र घेऊन तुम्ही घरी ठेवा या तुम्ही कार्य करा, हे तुमच्यावरती डिपेंड आहे। का असतं तुम्ही देऊ शकता।
आणि त्या एका तासात जर आपल्यामुळे कोणत्या कलावंतांचं चांगलं होत असेल तर यापेक्षा चांगली गोष्ट अजून काय आहे. आणि काटोल, कडमेश्वर, नरखेड हे कलावंतांची धरती. त्यांची नियुक्ती उपाध्यक्षपदी करण्यात येत आहे. करिता भिवगडे आणि टेंभोर्णे साहेबांना विनंती करतो की त्यांनी दूरदर्शन कलावंत आहेत. अभिनंदन त्यांना याची नियुक्ती प्रसिद्धी प्रमुख म्हणून करण्यात येत आहे. अगोदर ते नागपूर जिल्ह्याचे प्रसिद्धी प्रमुख होते, आता विदर्भ प्रदेश प्रसिद्धी प्रमुख. संजय भाऊ खांडेकर पत्रकार यांचं YouTube चॅनल पण आहे. इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि दैनिक पेपर. संजय भाऊ खांडेकर यांची नियुक्ती प्रसिद्धी प्रमुख विदर्भ प्रदेशात केली आहे. बहुत बहुत धन्यवाद. यानंतर आपणा सर्वांचे सुपरिचित सामाजिक कार्यकर्ते, धार्मिक आणि राजकीय सुद्धा नामदेवांनी ठाकरे पत्र सुद्धा तुम्हाला देण्यात आलेलं आहे. मी ह्या ठिकाणी सर्वांचं ज्या ज्या कार्यकारिणी, तालुका कार्यकारिणी, जिल्हा कार्यकारिणी, विदर्भस्तरीय कार्यकारिणी आणि प्रदेश कार्यकारिणी या सर्व कार्यकारिणीचं मी अभिनंदन करून त्यांचं पुढील वाटचालीकरता शुभेच्छा देतो. कारण ह्या ज्या कार्यकारिणी आहेत ह्याच कार्यकारिणी आपल्या संघटनेच्या मूळ आणि पायाभूत आधार मजबूत राहतील तर संघटना मजबूत राहील. नाही तर संघटनेचं काही खरं नसते. तुम्ही ज्या विश्वासाने आज ही जबाबदारी स्वीकारली आहे मित्र हो, ऐका का, तालुका कार्यकारी काटोल तालुक्याचे अध्यक्ष पुजारीजी निवांत वेळी केल्या जातात. ही जी सभा असते चर्चासत्र विचारलं कोणी किंवा म्हणजे एखादं नाव सुचवा तर तुम्ही नाव नाही सुचवलं. आणि कुणी जेव्हा बोलत असते कुणी काही सांगत असतं बद्दल असा कलाकारांनी या समाजाला दिशा दिली. कलाकारांनी या समाजाला न्याय दिला. कलाकारांनी या समाजाला एक वेगळं असं रूप दिलं आणि कलाकारांनीच या पारतंत्र्यातून स्वातंत्र्य सुद्धा मिळवून दिलेलं आहे. त्या कलाकारांनीच आहे आणि तुम्ही आम्ही हे सगळे कलाकार. आणि म्हणून आपण कलाकारांनी कलेचा विकास कसा होईल, कलेचा आकार, कलेला येईल, कलेची प्रगती कशी करता येईल हे कलाकारांनी. आणि तालुका स्तरापासून तर राज्यस्तरापर्यंतच्या कार्यकारिणी गठीत झाली. सगळ्यांच्या नियुक्तीपत्र त्यांना मिळालेले आहे. त्यांना सगळ्यांचं त्यांना त्या ठिकाणी अभिनंदन करून त्यांना नियुक्तीपत्र दिलेलं आहे. नियुक्तीपत्र हा एक कागद नाही मित्र. नियुक्तीपत्र ही एक फार मोठी जबाबदारी आहे. आपण जे म्हणतो ना की काही कार्य करण्याकरता किंवा काही आपण संकल्प करण्याकरता, काही निर्धार करण्याकरता समाधान राहायचं. विदर्भ शाहीर कलाकार परिषद केवळ 50 झाली. हा विचार घेऊन आपल्याला समाजात जायचा, विचार घेऊन आपल्याला, नाहीतर नुसतं म्हणजे काला आहे कागद घेऊन तुम्ही घरी जाऊन परिषदेचं आम्हाला काय करायचं आहे, नियुक्ती दिलेली आहे, नियुक्तीपत्र घेतलेलं. इथे तालुका अध्यक्ष पुजारीजी बसलेले आहेत, इथे जिल्हा अध्यक्ष डोंगरेजी बसलेले आहेत, इथे महाराष्ट्र प्रदेश
आमचे सरचिटणीस कांबळेजी बसलेले आहेत, इथे विदर्भ शाहीर कलाकार परिषदेचे अध्यक्ष बसलेले आहेत. आम्हाला संख्येची गरज नाही, आम्हाला हजारोच्या संख्येने आम्हाला कार्यकर्ते नको, आम्हाला प्रामाणिक कार्यकर्ते पाहिजेत. केवळ 5 असले तरी चालतील किंवा त्याच्यापेक्षा कमी असले तरी चालतील, पण आम्हाला कट्टर निष्ठावान मला कार्यकर्ते पाहिजे, कलावंत पाहिजे. आणि कलेचा विकास सुद्धा होऊ शकतो. कला ही समाजाच्या सेवा सगळं, म्हणून कलाकार